व्हिडिओ बनवणे काम चालू हो गया। हाँ चलो बताओ। नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आज आहे 17 एप्रिल 2025 आणि आपण चांदोडवरून आलेलो आहोत पन्हाळ्याला। या ठिकाणी बोकड्याच्या कारणाचा कार्यक्रम आहे। या आधीच्या सर्व व्हिडिओंना तुम्ही जे प्रेम दिलं तेच प्रेम या व्हिडिओत पण तुम्ही द्याल अशी आशा करतो। आणि तिकडे चालू आहे बोकड्या कटिंगचं काम। सकाळचे जवळपास 10 वाजलेले आहेत। थोडा कार्यक्रम 2 तास उशिराने चालू झाला, कारण जी मंडळी बोकडा कटिंग करतात खाटीक, तर त्यांनी 3 ऑर्डर पकडलेल्या होत्या आणि त्या वेगवेगळ्या मळ्यांमध्ये बोकडा कटिंग करत होते। मग ते आपल्याकडे थोडंसं उशिरा आले। आमचे मित्र आहेत हिरामन अहिरे आणि ते दरवर्षी बोकड्याचं कारण करतात। इकडे पाठीमागे एक पीर आहे आणि काही मंडळी म्हसोबाचं कारण करतात, काही पीराचं असतं, काही दर्ग्याचं असतं, ज्याची त्याची भावना आहे, श्रद्धा आहे। तर आजचा व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे। 15 ते 16 किलोचा बोकड आहे आणि मग त्याची कटिंग, त्यानंतर ती रेसिपी आणि मग जेवण, हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। व्हिडिओ बनवणे काम चालू हो गया। हाँ चलो बताओ क्या क्या है। अब ये क्या काट रहे हैं? ये अगली मांडी। अगली मांडी, ठीक है। वो साइड से आओ, क्या जरा मस्त आएगा। कब आए थे तुम? मैं सुबह 6 बजे से आया। क्यों? ये गर्दन गर्दन। मित्रांनो, हे निसार भाई आमचे मित्र आहेत, सलीमचे आणि राजूचे पप्पा। गर्दन गेलेली बाजूला। चाप कितने किलो का बकरा होगा? ये 15-16 किलो का। वाह वाह, एकदम तयार बकरा आहे। एकदम थोडं लवकर का बरं आले होते तुम्ही? और दूसरे बकरे से। बर, आपला एकच बकराच आहे ना? ये पण चापच। ये फूल कौन सा वाला अभी जो काट रहे वो? हाँ। हो गया फूट। पीछे की मांडी। चला इकडे हवा आहे, गरम कमी हो राहिलं बरं का। चला आता तिकडे कटिंग प्रोसेस पाहू आपण। टिंगर कौन सा वाला? ये पीछे माटी का टिंगर। टिंगर टिंगर, हाँ। ते काय वजडी आहे का? बर, भाऊचं काय नाव आहे? शौकत भाई। कुठं राहते? पन्हाळे। असं आहे का? मित्रांनो, आपला बोकड्या कटिंग झालेला आहे आणि इकडे जे पीस आहेत ते धुण्याचं काम चालू आहे। किती 2-1 पाण्यात धुवायचं का? 3 पाण्यात धुवायचं त्याच्यावर। बरं, हां, वजडी मिक्स केल्यामुळे। आणि तिकडे मागे बघू शकता, तिकडे चरबी आहे, ती वेगळी धुवायची। भाऊ तुमचं नाव सांगा? रवी भाऊ आजचे आचार्य आहेत आणि रवी भाऊंची मटणाची भाजी बनवण्याची पद्धत आपण आज बघणार आहोत। याच्या आधी आपण खूप साऱ्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, तर आज रवी भाऊची काही वेगळी पद्धत आहे का ती पण आपण जाणून घेऊ आणि नंतर सगळ्यात शेवटी आपण जेव्हा जेवण करू तेव्हा दाखवूया भाजीची चव कशी आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही। नमस्कार अहिरे साहेब। नमस्कार। तर मित्रांनो, यांचा आज कार्यक्रम आहे, हे कार्यक्रमाचे अतिथी आहेत आणि आपण आता कुठे आलो बघा? पीर साई बाबा मंदिर पन्हाळे। अरे साहेब, मागच्या वर्षी पण आपण या कारणाला होतो, त्याच्या मागच्या वर्षी होतो, त्यावेळेला आपण काही व्हिडिओ केला नाही। आता प्रचंड ऊन आहे, तुम्हाला थोडा त्रास देतो। जी काही तुम्हाला माहिती असेल ती आमच्या प्रेक्षकांना तुम्ही द्या। जरूर जरूर। चला फोटो काढूया आपण। दरवर्षी न चुकता तुम्ही एप्रिल महिन्यामध्ये कारण करतात आणि मी आता तिकडे जाऊन आलो। बोकड्या फार सुंदर होता, 15 किलोच्या आसपास त्याचं वजन होतं। बघा मित्रांनो, हे पीर साई बाबा मंदिर पन्हाळे आणि अहिरे साहेबांचं गाव इथून जवळपास 20 किलोमीटर लांब आहे का? मनमाडजवळ रापली म्हणून गाव आहे आणि त्यांना 2 मुलं आहेत। तर अहिरे साहेब, का बरं करता तुम्ही हे सगळं? हे आमचं वाडवडिलांचा कार्यक्रम राहतो। बरं, घराला सुख शांती मिळावं म्हणून, बरं, पोरं बाळा नीट व्यवस्थित राहावं म्हणून। आणि पूर्वीचे लोक
रस्त्याने जात असताना नवस करायचे एक बरोबर आहे. का आमचा वाडा मोठा व्हावा, हो सुख शांती भेटू, बरोबर. यासाठी तर आमच्या वाडवडिलांनी नवस केले होते. हो हो. आमचे जावळं वगैरे मुलांचे जेवढे असेल तेवढे इथंच होतात. अरे वाह वाह वाह. त्याच्यामुळे आम्ही हा दरवर्षी न चुकता हो चैत्र महिन्यामध्ये आम्ही हा कार्यक्रम करतो. रमजान महिना संपल्यानंतर. बरोबर आहे. मित्रांनो बघू शकता, आता जसं आयरे साहेबांचा जन्म झाला आणि त्यांच्या जावळाचा कार्यक्रम त्यांच्या वडिलांनी या ठिकाणी केला. आता आयरे साहेबांना 2 मुलं झाले, त्या दोन्ही मुलांच्या जावळाचा कार्यक्रम त्यांनी पुन्हा पन्हाळ्याला केला. आणि पुढच्या पिढीला जेव्हा त्यांच्या मुलांचे लग्न होतील आणि मग त्यांना मुलं होतील तर ते जावळाचा कार्यक्रमसुद्धा याच ठिकाणी करतील. जावळालाही बोकडच कापावा लागतो का? म्हणजे तसाच नवस आहे बा, खर्चिक नवस आहे राव तुमचा. त्याच्या कृपाने सगळं काय आपल्याला भेटतं. बरोबर बरोबर. त्या हिशोबाने आपण कार्यक्रम करतो. मित्रांनो श्रद्धेचा भाग आहे. कोणी मसोबाला कारण करतं, कोणी पीर साईला करतं, कोणी दर्ग्यावर करतं. तर चला आपण पुढील कार्यक्रम बघूया. चला आयरे साहेब, दर्शन घेतलेलं आहे, थोड्या वेळाने नैवेद्य ठेवायला येऊ, त्यावेळेला आपण शूटिंग घेऊ. मित्रांनो त्या झाडाखाली आहे पीर साईबाबा मंदिर आणि जेवणाची व्यवस्था करण्यासाठी इकडे एक चाळ आहे आयरे साहेबांच्या मित्राची म्हणा किंवा नातेवाईकांची, तर आपण भाच्याची. तर आपण चाललो आहे आता चाळीकडे. सगळं स्वयंपाक तिकडे तयार होईल, जेवणाची सोय तिकडेच होईल. समोरच त्यांचा भाचा राहतो आणि मिलिंद खरे. बरं, मिलिंद भाऊंचं घर तिकडे समोर आहे आणि जेवणाची सोय आणि स्वयंपाकाचं बघा या ठिकाणी चाळीमध्ये होणार आहे. आणि इकडे पाठीमागे आहे मंदिर. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे. बोकडाची भाजी कशी बनते, कितीही रणरणत ऊन असलं तर ह्या आमंत्रणाला कोणी नाही म्हणत नाही. रवी भाऊ आणि त्यांच्या सोबतीच्या माणसांनी भाजी स्वच्छ धुतलेली आहे. रवी भाऊ सुरुवात करायची का आता? बरं, काय हळद टाकायची? बरं, साधारण पावशेर हळद दिसते. 200 ग्रॅम. ठीक आहे, हरकत नाही. हे काय आहे? धना पावडर. बरं, धना पावडर. भाजीची मेकिंग बघून घ्या, वेगळी पद्धत आहे. तुमच्या घरी बनवायची असेल तर अशा पद्धतीने बनवा, अप्रतिम चव येईल त्याला. हळद आणि धना पावडर स्वच्छ धुतलेल्या मटणामध्ये टाकलेली आहे. रवी भाऊ आता जिरा पावडर टाकताय. हळद झाली, धना पावडर झाली, आता जिरा पावडर. खुशबू एक नंबर येते मसाल्यांची. हे मसाले कुठून आणलेले अंदाज? हे मसाले आम्ही मालेगावून आणले. वा 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 वा. एक नंबर खुशबू येते मसाल्याची. हे बघा व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं. ही टेक्निक आहे कारणाची भाजी बनवण्याची. आलेले पाहुणे मंडळी रस्सा पित राहिले पाहिजे, बोटं चाटत राहिले पाहिजे, अशा पद्धतीची भाजी बनवली जाते. तुम्ही बघू शकता थोडं थोडं चरबी टाकण्याचं काम चालू आहे. वा वा वा. अरे भाऊ कुठे शिकले तुम्ही हे सगळं? आमच्या ऐकून शिकले. बरं, मातोश्रींनी शिकवलं बस. आणि मग एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये बनवताना चुकत नाही का? अजिबात नाही. 100 किलोपर्यंत सांगा. 100 किलोपर्यंत. वा वा. घरी अर्धा किलो 1 किलो भाजी बनवताना सुद्धा आपलं डोकं बंद होतं. आणि इकडे कॉन्फिडन्स लेवल बघा तुम्ही, 100 किलो मटण बनवायचं असेल तरी अंदाज चुकणार नाही. हा कामाचा अनुभव आहे. बघू शकता मित्रांनो तुम्ही, पूर्ण मसाले मटणाला लागलेले आहेत. ते शिजण्याआधीच त्याच्यामध्ये चव आली मसाल्यांची आणि खुशबू इतकी छान येते मालेगावच्या मसाल्यांची. तुम्ही कुठेही जा, महिला मंडळी चाव 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 गप्पा मारणार म्हणजे मारणार. तिकडे नो चॅलेंज. बघू शकता भाकरी करायचं काम चालू आहे, सोबतच दणका चालू आहे गप्पा मारण्याचा. पुरुष बिचारे तोंड बंद ठेवून काम करतात. साधारण किती तेल वापरणार आहे आपण फोडणीसाठी 2 किलो तेल वापरणार. बरं, त्याच्यानंतर पुन्हा लागणार आहे थोडं. हो, आता ही फोडणी द्यायची. हो, म्हणजे आपण शिजवतोय, आपल्याला बॉईल करतो. बरं, म्हणजे आता हे मटण जे आपण मसाले लावून मिक्स केलं ते आता या पातेल्यात जाणार आहे का? हो. ओके. इकडे भाकरी बनवायचं काम चालू आहे आणि ज्या स्पीडनी भाकरी बनत आहे त्या काय पुरणार नाही असं वाटतंय. मेंबर्स वाढवा भाकरीवाले. अरे साहेब नियोजन चुकू राहिलं काही? काय माहिती आता तुम्हाला माहिती आहे, मला काय माहिती आहे. तिकडे तेल टाकलंय पातेल्यात, तर पटापटा कांदा कापा. गप्पा थोड्या कमी मारा आणि कांदे जास्त कापा. चला जाऊया आपण भाजीकडे. हिंग आहे का? हिंग पहिले टाकला तेजपत्ता, त्याच्यानंतर टाकला आता हिंग आणि ज्या मटणाला मसाले लावून ठेवलेत ते मटण जाते आता पातेल्यामध्ये. तेजपत्ता, हिंग, त्याच्यानंतर नंबर लागला आहे कांद्याचा.
हा घरगुती कार्यक्रम आहे मित्रांनो आणि पाहुण्या रावळ्यांना कामासाठी बोलवलं जातं. आजी तुम्हाला जेवायला बोलवलं का कामाला बोलवलं? पहा ना हे असं बरं आहे का? एवढं ऊन आहे आणि एवढ्या उन्हामध्ये आता या चुल्यापाशी बस कामाला बोलवलं नाही का? पाणी नाही काही नाही कवाचा बसला तुम्ही कुठे आहे ते कार्यक्रम? तुम्ही आयरे का? तुम्ही घरचेच आहे बा तुम्हाला काय अडचण आहे? बा हे बी आयरेच आहे याचा काही ड्युटी करून आले तुम्ही हो आयरेच आहे का? तुम्ही काय काम करून राहिले मग? असं तिकडे चालू आहे भाकरी आणि प्रचंड ऊन आहे त्याच्यानंतर चुलीजवळ बसल्यामुळे त्याची आई लागते खूप. आजी तुम्ही पटापट काम आवरा ना पाहुणे आले यांचं तयार नसलं तुम्हाला खबर असं आलं तुमच्या घरी सकाळी चहा प्यायला बोललो तुम्हाला जातो बरं जातो. रवी भाऊ आता काय टाकायचं? अद्रक लसूण पेस्ट. हे बघा मित्रांनो अद्रक लसूण पेस्ट ही घरून बनवून आणलेली आहे. या सगळ्या मसाल्यांचं मिश्रण या मटणामध्ये जातं आणि जास्त क्वांटिटीमध्ये असल्यामुळे त्याला खूप सुंदर अशी चव येते. आणि मी पण लहानपणी सत्यमसारखा कारणांना जायचो ना 2-2 तास वाट बघायचो जेवणासाठी. आता त्याचं क्रेज थोडी कमी झाली माझी. डब्बा सुद्धा धुवून घ्यायचा त्याच्यातलं काहीच वाया नाही गेलं पाहिजे. सगळा स्वयंपाक चुलीवर होतो आणि त्याला अप्रतिम अशी चव येते. आता लाकडांचा थोडासा पुरवठा कमी झाला आहे त्याच्यामुळे हा भाऊ इकडे थोडेसे लाकडं फोडून देतोय. आता ओरिजिनलमध्ये कामाला वेग आलेला आहे कारण वेळ झाला आहे थोडासा आणि थोड्या वेळाने पाहुणे येतील. इतक्या वेळ सगळ्यांनी थोडंसं शांततेत घेतलं. तर मित्रांनो आता थोडं मटण तिकडे मसाल्यात जाईल. सत्यम आपल्यासाठी पाणी घेऊन आलाय. धन्यवाद मित्रा. जाड मीठ टाकायची प्रोसेस चालू आहे. आता मटण मस्तपैकी हलवून घेतलेलं आहे. साधारण अर्धा तास लागेल का? प्रसंजित इकडे थोडासा हा पण रापलीवरून आलेला पाहुणा आहे. तुला पण उसळ चालेल ना भाऊ? चालेल ना? तुला पण चालेल ना उसळ? नाही काय डेंजर पोरगा आहे हा बाय किती गोड पोरगा आहे. तुझे पप्पा कुठे? मम्मी असं मित्रांनो एक म्हण आहे भरोशाच्या म्हशीला टोनगा. तसा हा टोनगा आलेला आहे उमेश भास्कर केदारे. त्याला यायला पाहिजे सकाळी 8 वाजता. तो आलाय जेवायला 12 वाजता त्याच्या पत्नीला घेऊन. पण भरोशाच्या म्हशीला टोनगा. काल तू काय म्हणत होता? मी 7ला येईल, मी 8ला येईल. झोपेत आता पूर्ण कार्यक्रम वाढायचा आणि नंतर जेवायचा. हा कॅमेरा तुझ्यावर राहील. अरे तुझ्यामुळे 2 तास लेट झाला सगळा प्रोग्राम. बोकड्या तू आणणार होता, खाटकाजवळ तू बसणार होता. झाला का भात तयार झाला? बाकी आहे. कसं काय समजायचं तयार झाला बाकी आहे? द्या माझ्या हाताकडे. मित्रांनो असा भात दाबून पाहायचा. कडक आहे म्हणजे शिजला नाही, नरम झाला म्हणजे शिजला. दुराचा त्रास होतोय का? तुम्ही कसं अरे साहेब या मटणामध्ये गुळाचं काय काम आहे आता? हे
हे गुळाचं असं आहे, हां जो आपण बोकड्या कापतो त्याचं नैवेद्य तर चालत नाही. बरं त्याच्यासाठी मेथीची भाजी ओके आणि मलिदा तयार करण्यात येतो. याचा बरं गुळ आणि बाजरीची भाकर अशी एकत्र करून आपण गुळाचा काला कसा करतो तर म्हणजे त्याला आपल्याला आता त्या मंदिरात नैवेद्य नॉनव्हेज नाही चालणार. फक्त ते जाणार तर बाहेर ते काळीच राहणार ना कलेजी हां कलेजी. ती कलेजी फक्त बाहेरूनच दाखवणार ती बांधणार आणि बाकीचा निवड हा भाजी भाकरीचा. हरकत नाही. मित्रांनो बघा याला मलिदा म्हणतात. साहेब काय सांगताय? याच्यावर देसाई बाबाला ज्या यांचे कार्यक्रम राहतो यांचे उपास धरला जाते बरं त्यांच्या घर मंडळीने, हां 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 आणि याच्यावर उपास सोडला जातो या मुलाच्यावर मी त्याच्या भाजीवर. ओके असा हा मलिदा आहे. आपल्याला नवीन माहिती मिळालेली आहे. मित्रांनो आपल्या मटणाला आली उकळी आणि मस्तपैकी सूप तयार झालं आहे. अर्धा तास झाला का आपल्याला? अजून तयार झालेलं नाही. बरं हे असं ती प्रोसेस आहे चेक करायची. आणि सूप बघू शकता एकदम प्युअर पूर्ण बोकडाचं मटण आहे. मित्रांनो या गुळामध्ये टाकलेली गरमागरम बाजरीची भाकर आणि त्याचा काला करायचं काम चालू आहे. त्याला वैदिक भाषेमध्ये मलिदा असं म्हणतात, बरोबर का? यस. आता हे मलिदा त्याच्यासोबत मेथीची भाजी. आमंत्रण आलेलं आहे, घ्या आमंत्रण घ्या. मावशी आवरल्या का भाकरी? कधी आवरायच्या त्या आता? बरं हे काय आहे खाली? नैवेद्य असं मलिदा आहे. तुम्ही का बरं थांबून घेतलं? मला काय नाव आहे रे तुझं? जोरात सांग जोरात. आद्विका मुलगी आहे का? आणि काय खायला आली तू? काय जेवण आहे आज? सांग सांग जरा. हॅपी बर्थडे घे. हॅपी बर्थडे. संध्याकाळी बोलूशील ना केक कटिंगला? कुठं राहता तुम्ही? अरे देवा मनमाडला. वा 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 गुड गर्ल गुड गर्ल. मित्रांनो अशी चाललेली आहे तयारी. जाऊया आपण आता भाजीकडे. मटणाचं कालवण चुलीवरचं. हो हो हो. या कार्यक्रमातला सगळ्यात रिस्की टास्क आहे आता. उकळती भाजी या पातेल्यात घ्यायची आहे. तर आता समजदार माणसांना बोलवलेलं आहे आता. हो बस त्यांच्या पण लांब लांब करा त्या पुढे जा. भाजी उतरून इकडे ते लहान पोरं बरं. वा वा वा. आता बनणार आहे रस्सा. फक्त गरम पाणी. हो 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 हो. आपलं शिकायचं काम चालू आहे. आता हे गरम पाणी बनतं आहे. मित्रांनो काही लांबचे पाहुणे आलेत. सर काय नाव आहे तुमचं? कुठून आले तुम्ही? तुम्ही हो सर? दोघं गीतेच आहे का तुम्ही? चांदवडलाच का? साहेब तुमचं काय नाव आहे? कुठून आले तुम्ही? ठीक आहे तुम्ही पंचक्रोशीतले जवळचे आहात. मटण खाण्यासाठी एवढं उन्हाचे आले तुम्ही? तिकडे शाकाहारी नैवेद्य भरून ठेवलेले आहेत आणि इकडे आहे कलेजी. ही कलेजी फक्त नावाला तिथपर्यंत न्यायची आणि देवाला पण दाखवायचा शाकाहारी नैवेद्य. मटणाच्या रश्श्याला घट्टपणा येण्यासाठी कणिक आहे. बरं याच्यामध्ये काय बाजरी आहे? बाजरी आहे, तांदूळ आहे, काही डाळी आहेत. डाळी आहेत. बरं एक आचार्याला अनुभव असतो की किती मिक्स करायचं. आता हे शेर 150 आहे त्यापैकी ते त्यांच्या अंदाजाने पाण्यामध्ये मिक्स करतील. 3 किलो करणार. साधारण 3 किलो करणार आहे. आता हा 100 लोकांचं जेवण आहे का जास्त आहे? 150 लोकांचे. 150 प्लस लोक जेवण करू शकतात. प्लस ओके
ही नाही टाकली तर काय फरक पडतो? मटण घट्ट होणार नाही बरं बरं. आणि जे आपण चव थोडीशी याच्याने वाढते बघ. डाऊन होणार. बरं बरं, हे गरजेचं आहे. हे महत्त्वाचा पार्ट आहे. घरी आपण अर्धा किलो 1 किलो मटण केलं, हे टाकलं चालेल? एक अर्धी वाटी तरी टाकलं पाहिजे, 1 कप भरून. बरं बरं बरं, साधारण 200 ग्रॅम ते टाकलंच पाहिजे. टाकलंच पाहिजे. चिकनला गरज नाही पण मटनला तर 100%. हो हो हो, धन्यवाद. अमूल्य अशी माहिती मिळालेली या ठिकाणी. रवी भाऊ, आता पुढची प्रोसेस काय करायची? हा एवढेचा किचन किंग मसाला. किचन किंग. बरं, हा आपण किचन किंग एकत्र करतो इथे. सगळे मसाले आपण एकत्र करून घेतो. ठीक आहे. आणि हा स्पेशल बनवून आणला आहे, स्पेशल बनवून आणलेला आहे. मटन मसाला, स्पेशल मटन मसाला आहे. मालेगाव. मालेगाव. ओके, बघू शकता मित्रांनो, मालेगावला मालेगाव काकाजी कोण आणलेला मसाला. वा वा वा, प्रसिद्ध मसालेवाले काकाजी मसाले. आता काय काय आपण टाकणार आहे ते सगळं माहिती करून घेऊ. बराच मोठा बाजार लागतो या कार्यक्रमाला. एखादी वस्तू कमी आली तरी फरक पडून जातो. प्रॉब्लेम येतो. ठीक. आता ही आपली लाल मिरची आहे तरी. नाही तरीची नाही, लाल मिरची. 2 मिनिटं थांब. बरं, तरीचा वेगळा मसाला येतो. ही लाल आपली लाल आहे. बरं, लाल तिखट आहे. कोथिंबीर आलेली इकडे. वा वा वा, ठेवा सर ठेवा. ही तर आपली तरीची ती स्पेशल. ते कसं काय ओळखायचं? दोघांचा रंग सारखाच नाही आहे? नाही, बेडगी. असं आहे का? ही बेडगी मिरचीची येते. जाड मिरची जी आपली येते ना, हो हो, गुड्यावाली. दमाने खोला, दमाने खोला. खुशबू म्हणजे खुशबू येते. हा हा हा, आणि आमचा काळा मसाला आहे. तर आम्हाला जेवढ्या प्रमाणात ॲड करायचं आहे बरोबर. आपण त्याप्रमाणे करतो. हे कामातून हा अनुभव आला, किती घ्यायचं किती नाही घ्यायचं. लागलं तर आपल्याला प्रमाण कमी जास्त करता येते. बरोबर बरोबर. आणि एकंदर साधारण लोकांसाठी बरोबर आहे. बरोबर बरोबर. हा तरीच आहे. हा स्पेशल तरी आहे का? हो हो. आता हा तेलात फ्राय होणार आहे का? हो. चला मित्रांनो, आपण पुढे बघूया. हा सगळा मसाला तेलात फ्राय होईल आणि इकडे आपलं उकडलेलं शिजलेलं मटण आणि त्याचे सूप हे मोठ्या पातेल्यामध्ये आपली फायनल भाजी बनणार आहे. आणि इकडे मग पावडर, टेस्टिंग पावडर, अजिनोमोटो. म्हणतात. अजिनोमोटो. ओके, टेस्टिंगसाठीच घेतलं. बरोबर बरोबर. चायनीजच्या गाड्यावर टाकता हे. हो हो, चायनीजवाले त्यांना रेग्युलर लागते. बरोबर आहे. आपल्या चॅनलवर असलेल्या सर्व व्हिडिओपैकी या पहिल्या व्हिडिओमध्ये अजिनोमोटोचा वापर केलेला आहे. हा एव्हरेस्ट मटन मसाला. बघा किती साऱ्या मसाल्यांचं मिश्रण या एका ठिकाणी झालेलं आहे. नुसतं मसाला वापरून भाजीला टेस्ट येत नाही. टेक्निकचा विषय आहे. असं काही का? मसाले तर कोणी टाकू शकतं. कोणी टाकून देतं, प्रमाण कळलं पाहिजे. कोणता टाकायचा, किती टाकायचा. वा वा. कडी झाला. चुलीवरचं मटण या ठिकाणी तयार होत आहे. मटणाचं कालवण बनवताना उकडण्यासाठी 2 तेल पिशव्यांचा वापर झालेला होता आणि पुन्हा आता फोडणीसाठी 2 तेल पिशव्या इथं वापरत आहेत. जवळपास 4 लिटर 4 किलो तेलामध्ये 15 किलोचा बोकड शिजलेला आहे. टाका टाका. बरं, गरम तेलामध्ये आता कढीपत्ता. वा, भरपूर असा कढीपत्ता टाकायचा. सगळे एकत्र केलेले मसाले, कढीपत्ता आणि कोथिंबीर.
खोबऱ्याचा किस आहे का? ओके. मटणाच्या कालवणामधली कलेजी आणि शाकाहारीमध्ये मेथीची भाजी, भाकर आणि मलिदा असं सगळं घेऊन आता पीर साईबाबाच्या मंदिरामध्ये चाललेले आहेत नैवेद्य ठेवायला. आणि हा नैवेद्य ठेवल्यानंतर मग जेवणाची पंगत बसेल. हो. त्याचं रूपरंगच एक नंबर आलाय. हो हो हो, जबरदस्त एकदम. बरं, आता जर पाहुण्यांची संख्या वाढली आणि पाणी वाढवलं याच्यात, बरं ठीक आहे, आता पाहुणे कमी आहेत पण कधी एखाद्या कार्यक्रमाला पाहुणे वाढलेच, बरं म्हणजे आपण वेळेवर याची बदल करू शकतो. नाही होणार. ओके. आवाज जवळपास 90% आपलं मटणाचं कालवण या ठिकाणी तयार झालेलं आहे. बरं. वा. ह्याच्यावर झाकण ठेवल्याने तरीला फरक पडतो म्हणून आपण झाकण ठेवलं, तरी डाऊन होती तरी. बरं, ह्या काही ट्रिक्स आहेत. तुम्ही मटणाची भाजी जेव्हा बनवत असाल, मटणाचं कालवण, त्यावेळेला उकळताना शक्यतो झाकण ठेवू नका. मित्रांनो, इतक्या वेळी ही चाळ भरलेली होती. नैवेद्य घेऊन आपल्याला काही काम नाही तर आपण आता एक छोट्या पिल्लूशी ओळख करून घेऊ. काय नाव आहे बेटा तुझं? आजी नाव सांगा. काय? रिदिशा. क्री का बरं अशी कठीण नावं ठेवता राव? आमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसाने कसं काय नावं घ्यायची? काय करावं आताच्या पोरांना. क्रीदिका ती मुलगी आहे आणि आमचे जिवलग मित्र उमेशजी केदारे यांचे चिरंजीव. नाव सांगा. त्याला मटणच देऊ नका आज खायला. जाऊ द्या. चला जाऊया आपल्या मटणाच्या कालवणाकडे. तुमच्या काही भाकरी अजून आवरत नाही का? नाही हो, पहिल्या मिनिटापासून त्या भाकरी करताय. नाही, साधारण 10 वाजेपासून भाकरी चालू आहे त्यांच्या. वाव, हे बायची खतरनाक रस्ता तयार झाला. हा. पातळ नाही, घट्ट नाही. होय. फायनली मटणाचं कालवण रेडी झालेलं आहे आणि आता जास्त उकळू नये त्यासाठी हे लाकडं काढून घेतलेले आहेत. आता जो खाली आहार आहे त्या आहारावर जवळपास 10 ते 15 मिनटं अजून त्याला उकळी येईल आणि सगळ्या मसाल्यांचा अर्क पीसमध्ये उतरून जाईल. आता हे जास्त जाळाची काही गरज नाही, त्यामुळे लाकडं काढून घेतलेले आहेत. तर पुढच्या 10 मिनटात आपण टेस्ट घेऊया आणि सांगूया आपली ही मेहनत किती कामात आली आहे. बाबा काय गरम आहे रे भाई लाकडं. हा उमेश सर, तुमचे चिरंजीव विचारताय दादा केव्हा येणार आहेत. असं आहे का? चालेल, ठीक आहे. बरं सांगतो. तुमचे दादा 10 मिनिटात येत आहेत. पाणी टाकून विझवलेली चूल, कारण भाजी जास्त उकळून जाईल. तरीही बघू शकता तुम्ही टेम्परेचरमुळे अप्रतिम झाली ना. क्या बात. आपल्या व्ह्युअर्सला तो स्मेल जाणार नाही, ते फक्त बघू शकतात. पण अप्रतिम स्मेल आहे चुलीवरचं मटण. प्रसंजित इकडे बेटा. मित्रांनो, हे बघा आम्ही टेस्ट घेतोय. मीठ वगैरे कमी आहे का? मी दिसतोय त्याच्यामध्ये? हां, नाही तुम्ही नाही दिसत. हां, आता दिसतं. चला, आता प्रसंजित आमचा कॅमेरामन आहे आजचा. पाठीमागं बॅक. आणि आता आपण टेस्ट करूया. जर मीठ कमी असेल किंवा तिखट कमी जास्त असेल तर थोडासा बदल करता येतो, कारण सगळे पाहुणे गेले तिकडे मंदिरात आणि आपण टेस्ट करू.
टिलू दादा ये इकडं. टाकेल मी आणि टिलू दादा आता टेस्ट करतो. आतून पेटेल ना. नाही का? तर टिलू दादानी सांगितलं की तुम्हीच टेस्ट करा, तुमच्या तोंडाला चव आहे. तरास ओके दिसतोय बरोबर. चला मित्रांनो, फायनली 4 तासाची मेहनत टेस्ट करतोय आपण आता. पीस खाल्ले, पीस एकदम मस्त शिजलेले होते. अप्रतिम, लाजवाब. मिठाची गरज नाही, मसाल्याची गरज नाही, हलकासा फ्लेवर आहे आणि थोडंसं तिखट लागतं गिळताना. बाकी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा मटण आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. वाव, नाही प्याज डायरेक्ट असं काय करू राहिले. ताटली घे डायरेक्ट, ताटली ताटली तोंडाला लावा. कशी झाली सांगा. आम्ही ते थंड करायला ठेवला होता रस्सा. तिखट आहे, खारट आहे, बरोबर आहे ना. गणेश कशी आहे भाजी? चांगली आहे ना. करी करी शुगरला चालते करी भाजी मग. धन्यवाद पप्पू दादा. डोळे दिसले पाहिजे, डोळे कसे होते बा असं, त्याच्याकरता हा प्रयत्न. आता खाणाऱ्यांच्या भावना विचार काय भावना. डोळे डोळे हा मग मीठ विचारच नाही दादा, जेवण टाकायचे बोट शिवाय माझ्या नाही का. ब्राईटनेस वाढावा लागेल थोडा, ब्राईटनेस जास्त जाऊ दे. आणि वाढवलं तरी लोक ओळखून घेतील मला, दिसत नाही माझ्या हात 100. सगळ्यांची मागणी आहे तुमची मिस्त्री लावतानाचा व्हिडिओ काढायचा आहे. तुम्ही 2-1 वेळा मिस्त्री लावाच, लावा, जाऊ द्या, लावा. आता तुमच्यामुळं येणाऱ्या पिढीला प्रेरणा भेटेल. आमच्या बाया सुद्धा मिस्त्री लावतील बस. अहो ही संस्कृती नको, यांच्या शब्दाला मान. कॅन्सर दोन्ही हात दाखवा. फायनली जेवायला बसलोय. मटन मस्त शिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता. टेस्ट पण एकदम छान आहे. रस्सा पाहू शकता तुम्ही, रस्सा दाखवा. एकदम ग्रेव्ही छान आहे, एकदम मस्तपैकी आणि टेस्टी बनलेली भाजी. हे बघा, मटन गरम आहे खूप.